श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 3 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि नवरात्र उत्सव म्हटलं की महिला आणि पुरुष या दोघांनाही काही नियम जे आहेत ते पाळायचे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्र उत्सवामध्ये पाळण्याचे नियम आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर काही तोडगेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. तर बघा, 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची आपण पूजा करतो. या काळामध्ये देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे 9 दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात. अनेक भाविक 9 दिवस उपवास करतात. तर मग जाणून घेऊया नक्की उपवास करताना कोणते कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे. नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हाच असतो. यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी. तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन देखील या दिवशी घेऊ शकता. देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे. नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे. पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबांच्या परंपरेनुसार 9 दिवसांचा उपवास किंवा मग पहिला आणि शेवटचा उपवास करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना किंवा मग घटस्थापना केली जाते. हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदेला चालू असताना केला पाहिजे. नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगाऐवजी जमिनीवरती झोपावे. जर तुम्ही जमिनीवरती झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवरती झोपू शकता. नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे. शक्य असल्यास 9 दिवस गादीशिवायच झोपावे. नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य सुद्धा पाळलंच पाहिजे. यासोबतच वागण्यात क्षमाशीलता, औदार्य आणि उत्साह असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा. माँ दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळ आपण आरती करावी. नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ म्हणजे पारायण अवश्य करावं आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी. नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे, मुंडन करणे या गोष्टींना मनाई असते. नवरात्रीत मद्य आणि मांसाहारी पदार्थांचं सेवन करू नका, कारण ते तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात. नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते, तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्त्वाची असते. इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणं किंवा मग इतरांबद्दल गॉसिपिंग करणं, विचार करणं टाळा. नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. जर स्त्रीला पहिल्या ते 4थ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलशपती किंवा मग भट किंवा मग ब्राह्मणाद्वारे तुम्ही स्थापित करू शकता किंवा आजूबाजूच्या लोकांकडून तुम्ही तो स्थापित करून घेऊ शकता. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत 4-5 दिवस पूजा करू नका. 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात. या दरम्यान मासिक पाळी असेल तर आईने भोग दाखवू नये किंवा मग पूजास्थळी जाऊ नये. या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नका. जर महिला 5व्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजा किंवा मग हवन करू नये. या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते. जर तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून 9 मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या, तरच उपवासाचे फळ मिळते. तुमच्या उपवासाच्या जेवणामध्ये चुकूनही पांढरे मीठ वापरू नका. गहू, तांदूळ यासारख्या धान्यापासून दूर राहा. कांदा, लसूण यासारखे तामसी पदार्थ टाळा. शेंगा, डाळी, तांदूळ, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे सुद्धा सेवन करू नका. नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे. या आहारामध्ये मांसाहार, जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट करा. सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी देखील कमी होईल. नवरात्रीच्या उपवासामध्ये बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात, जसे की बटाटे, रताळे, आरबी, भेंडी, सुरण, लिंबू, कच्च्या किंवा मग अर्धा पिकलेला भोपळा,
कच्चा भोपळा, टोमॅटो, काकडी, गाजर इत्यादी. नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो. संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून 5 परड्या भरून उपवास सोडला जातो. दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहे. प्रत्येक दिवस देवीच्या अवतारांशी संबंधित आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही उपाय तुम्हाला सांगणार आहे, ते सुद्धा जाणून घ्या आणि ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच या उपायांनी तुम्हाला फायदा होईल. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा. याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते. कलश स्थापन केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प करा. याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते. पारिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते. तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा मग पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा. यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात. त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते. माता दुर्गेला जास्वंदीचं फूल सुद्धा अत्यंत प्रिय आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते. कुटुंबातील सदस्यांची तब्येत जर सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते. याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवरती विजय सुद्धा मिळवून देतो. इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय सांगणार आहे, ते उपाय नक्की करा. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे. यामुळे मानसिक शांती मिळते. जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या 12व्या अध्यायाचे पठण करावे. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते. विवाहित महिलांनी हे उपाय नक्की करा. विवाहित महिलांनी नवरात्रीच्या 9व्या तिथीला माता सिद्धिदात्री सौभाग्याचे साहित्य अर्पण करा. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते. नवरात्रीची 9वी तिथी अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस अत्यंत शुभ आहे. या दिवशी नवीन काम सुरू केल्याने त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं आणि म्हणून आपण या दिवशी नवीन कामांना सुरुवात करायला हवी. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.